आपलं फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. ओके, आणि त्या सिमिलॅरिटी या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपला हा शेवटचा थेरम आहे आणि इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो फॉर प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व एनी टाईप ऑफ क्वेश्चन्स. म्हणजे त्या प्रॅक्टिस सेट 1.4मध्ये ज्याही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतील ते सर्व तुम्हाला या थेरमवरती डिपेंड आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं थेरम समजणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो लेट अस स्टार्ट. सो व्हॉट इज द स्टेटमेंट? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द गिवन थेरम? इट इज ऑल्सो नोन ॲज अ थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जसं आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम पाहिला. ओके, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार त्याला रिझन देणार आहात. ओके ना, तेव्हा तुम्हाला शॉर्टमध्ये नाव द्यावं लागतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तसा ज्याही प्रश्न सॉल्व करताना आपण या थेरमचा यूज करणार असाल तेव्हा तुम्हाला रिझन द्यायचं आहे काय? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. अजून एक महत्त्वाचं, तुम्हाला पेपरमध्ये ना क्वेश्चन 1B मध्ये 1 मार्काचा प्रश्न असतो. ओके, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी विचारलं जातं राईट द स्टेटमेंट ऑफ सो एनी वन ऑफ द थेरम. ओके, जे दिलेलं असेल ते. तर तुम्हाला असं म्हटलं राईट द स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो व्हॉट? आपलं स्टेटमेंट असं असणार आहे की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. आता ऑलरेडी सिमिलर देऊन टाकले रे ए पुरा, ऑलरेडी काय देऊन टाकलेले? सिमिलर. म्हणजे कोणत्या तरी टेस्टनुसार काय आहेत? सिमिलर. ते कोणती आहे ते नाही माहिती, पण सिमिलर ट्रायंगल आहे म्हणजे टेस्ट यूज करून त्यांना सिमिलर दाखवलेले आहेत म्हणून सिमिलर आहेत. ओके, सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. काय? द रेशो ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. प्रॉपर्टी शिकला आता आपण, आठवते किती प्रॉपर्टी पाहिले आपण? यस, पहिली प्रॉपर्टी काय आहे? द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, मग त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे काय? एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि तिसरी प्रॉपर्टी काय? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल बेसेस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि चौथी प्रॉपर्टी काय आपल्याकडे? एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस अँड इक्वल हाईट्स आर इक्वल. आणि मग त्यापैकी कोणत्या प्रॉपर्टीचा आपण इथं यूज करणार आहोत ते कळेल तुम्हाला, म्हणून आपण एक रिमेंबर त्या ठिकाणी पाहिलं. सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स किस ना काय? द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. म्हणजे मी जर एक ट्रायंगल काय घेतला रे कुणाल पाटील? एक ट्रायंगल ABC घेतला आणि दुसरा एक ट्रायंगल मी PQR घेतला, बरोबर इस्रेस. मग याचा जर मला एरिया पाहिजे असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC याचा रेशो काय घेणार? एरिया ऑफ ट्रायंगल PQR. रेशो म्हणजे एरिया घेणार, या दोघांचा काय घेणार आहे मी? रेशो. ओके, सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज काय म्हटलंय मग त्याने? इक्वल. इज इक्वल टू द कोणाशी? रेशो ऑफ द स्क्वेअर्स. विसरायचं, स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे जे दोन मी ट्रायंगल घेणार, जे दोन मी काय घेणार? ट्रायंगल, त्यांच्या ज्या साईड असतील त्या साईडचे काय घ्यायचे? स्क्वेअर्स, आणि त्यांचे दाखवायचे रेशो. म्हणजे कसं पहा, मग मी आता पहिला ट्रायंगल कोणता घेतला रे? ABC घेतला. त्याची पहिली साईड AB, त्याचा घ्यायचा स्क्वेअर. काय घ्यायचा? स्क्वेअर. आणि तिथं आपल्याला काय म्हटलंय? स्क्वेअर्स ऑफ द काय? द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड. मग पहिल्या ट्रायंगलची साईड काय घेतली? AB, तिचा काय केला? स्क्वेअर. याला रेशोमध्ये दुसऱ्या ट्रायंगलची साईड PQ, त्याचा काय केला? स्क्वेअर. पहिल्या ट्रायंगलची दुसरी साईड BC, त्याचा काय केला? स्क्वेअर. दुसऱ्या ट्रायंगलची दुसरी साईड QR, त्याचा काय केला? स्क्वेअर.
पहिल्या ट्रायंगलची तिसरी साईड AC, त्याचा काय केला स्क्वेअर. दुसऱ्या ट्रायंगलची तिसरी साईड PR, त्याचा काय केला स्क्वेअर. आणि हे आपलं टू प्रूव्ह असणार आहे. हो, हे काय असणार आहे आता तुमचं टू प्रूव्ह असणार आहे. ओके, समजलं स्टेटमेंट काय असणार. व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. खूप सोपं यार, खूपच डायरेक्ट. ओके, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. ओके, जायचं मग आता गिव्हन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन प्रूफकडे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, यस डायग्राम. चलो घेऊ मग. यस घेतो मग. आता पहिल्यांदा तर मला डायरेक्ट त्यांनी सिमिलर ट्रायंगल दिलेले आहेत. आता मला वेदिका तायडे सांगतील की सिमिलर ट्रायंगल म्हणजे नेमकं काय असणार आहे. त्यांचे शेप किंवा साईजच्या बाबतीत काय बोलणार तुम्ही. शेप कसे असतील सेम, बट दे आर डिफरंट इन अ साईज. हॅलो लिहून दिलंय मी. सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय काढे सर, शेप त्यांचे कसे असतील सेम, पण साईज कशा असतील डिफरंट. लक्ष द्या, बोलत चला. आणि ओके, मग मी आता ट्रायंगल घेतो आहे. किती ट्रायंगल घेतो आता, 2. एक समजा हा एक ट्रायंगल घेतला मी. ओके, आणि आता मी एक दुसरा ट्रायंगल घेतो. तो घेतो वाटल्यास याच्यापेक्षा थोडा मोठा. शेप कसा आहे रे, सेम. साईज कशी आहे. सो दीज आर सिमिलर ट्रायंगल्स. नावं देऊन टाकू ना मग आपण. एकाला मी देतो समजा आता नाव, याला देतो A, याला B, याला देतो C, आणि इकडच्याला देतो मी P, याला देतो Q, आणि याला देतो R. समजलं, काही अडचण. जायचं पुढं. ओके, काय करणार मग आता बोला. गिवन घेऊ ना मग. हां चालते. ओके, चलो मी काय घेतोय मग आता गिव्हन. काय म्हणणार मग गिव्हन मध्ये, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर. इतकंच तुमचं गिव्हन असणार आहे. मागे चिंचोले सर, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, इतकंच काय असेल गिव्हन. म्हणजे याचा अर्थ असा झाला, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, आणि मग त्याच्यानंतर मी काय घेणार, टू प्रूव्ह. आता टू प्रूव्ह मध्ये काय म्हटलेलं आहे त्याने, लक्षात घ्या, परत सांगतो आहे. टू प्रूव्ह मध्ये काय म्हटलेलं आहे, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. पहिल्या ट्रायंगलचा एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्याला घ्यायचा अपॉन म्हणजे रेशो. दुसरा ट्रायंगल PQR, त्याचा एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आणि या दोघं ट्रायंगलचा मी काय घेतला, रेशो. द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल्स, चैतन्य कोडी, इज काय असेल, इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स. म्हणजे पहिली साईड AB, त्याचा स्क्वेअर, रेशोमध्ये PQ, त्याचा स्क्वेअर, इज इक्वल टू BC, त्याचा स्क्वेअर, अपॉन QR चा स्क्वेअर, इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे झालं तुमचं टू प्रूव्ह. आता मला एक सांगा नाही श्रेयस, की याच्यामध्ये तुम्हाला काय फक्त ट्रायंगल दिलेले आहेत, पण असं काही आहे का त्यामध्ये की आपण काहीतरी यूज करू शकतो. फक्त जस्ट ट्रायंगल दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन करावी लागणार आहे. आता कन्स्ट्रक्शन तुम्ही कशी करणार, लक्ष द्या. काय करायचे आपल्याला आता, यस, मग मी आता कन्स्ट्रक्शन करतो आहे. पहा कशी.
तर याच्यामध्ये मी असं म्हणणार की इथून मी याच्यावरती आता टाकतो आहे परपेंडिक्युलर. काय टाकला? परपेंडिक्युलर. नावं द्यायचे असतील याला आपण यम नाव देऊन टाकू. ओके, इथून मी याच्यावर काय टाकतो रे? परपेंडिक्युलर. आणि मी याला बी काय नाव देऊन टाकतो? यस. नाही, याला यम दिला तर त्याला एन देऊ ना, बरोबर. याला जर डी दिला असता आपण त्याला यस दिला असता. मग तुम्ही म्हणणार सर असं का? सिक्वेन्स व्यवस्थित अरेंज होतो ना. मग जसं ए बी सी डी बरा वाटतो समजा, असं जर घेतला तुम्ही. नाही तर आणि हाईट वगैरे टाकताना ए एम किंवा पी एन हे जनरली यूज होतात ते मॅट 2 मध्ये. असं काही नाही बरं, यूज होतात वगैरे ते तुमच्या मनावर आहे. एक्स वाय झेड म्हणजे ए बी सी डी पासून तर एक्स वाय झेड पर्यंत कोणतीही कॅपिटल नावं दिले तरी चालतात, नो प्रॉब्लेम. आता मी काय म्हटलं रे हो? फ्रॉ सेग कोणता? एम. काय टाकला? परपेंडिक्युलर. कोणावरती? साईड कोणती? बी सी. काय म्हणणार? सच दॅट. कसा आहे मग तो? बी डॅश एम डॅश सी अँड सेग कोणता रे आता? पी एन. काय टाकला? परपेंडिक्युलर. कोणावरती? साईड क्यू आर. साईड क्यू आर. कसा रे? सच दॅट. काय म्हणणार मग? क्यू डॅश एन डॅश आर. हे झालं आपलं आता कन्स्ट्रक्शन. आणि मग आपण घेणार आता प्रूफ. ओके, आता प्रूफ कसं घ्यायचं ते पाहू आपण आता. ठीक आहे, चलो 1 बाय 1 स्टेप आपण जाऊ आता कॅरी करत. आता मला पुन्हा या डायग्रामची एक गरज पडणार आहेत आपल्याला, जे तुम्हाला तिथं समजण्यासाठी. ठीक आहे, चलो. या मग आता इकडे परत. आता दोघं ट्रायंगल पहा. ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल कोणता आहे तुमच्याकडे? पी क्यू आर. आपण काय घेतोय आता? प्रूफ. आता दोघं ट्रायंगल मला काय दिले? सिमिलर. म्हणजे दोघं जर ट्रायंगल मला सिमिलर दिलेले आहेत तर याचा मिनिंग काय झाला? की देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कळतंय? मग आता मी पहिले हे घेऊन घेतो वाटल्यास. ओके, यस. आता मी काय करतो? पहिल्यांदा काय घेतो आता? दोघं ट्रायंगल सिमिलर दाखवून देतो. इथं म्हणूया आपण प्रूफ. कोणता ट्रायंगल? ट्रायंगल ए बी सी काय आहे? सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. याला काय म्हणणार तुम्ही? गिव्हन. मग काय माहिती तुम्हाला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. मग पहिली साईड कोणती? ए बी. ए बी अपॉन कोणती रे? पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर. याला देऊन ठेवा इक्वेशन नंबर 1. ओके कृष्णा, काय होतंय रे? ठीक आहे, मग आता काय? अँगल पण काय दाखवून देऊ? कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. पण मी पूर्ण नाही दाखवत आता. जर मला हा ट्रायंगल घेण्याची गरज पडली, कोणता? हा ट्रायंगल ए, हा बी आणि हा एम.
आज जर ट्रँगल मला याच्यासोबत जर दाखवण्याची गरज पडली तर मी काय करतो, या बीला या क्यूशी एकरूप दाखवतो वेदिका तायडे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, कोण म्हणजे अँगल कोणता, ए बी सी इज कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू आर. यांना मी काय म्हणणार, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट सिमिलर ट्रँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आणि इथं म्हणणार मी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर इन अ प्रपोर्शन. काही अडचण. आता मी काय करणार, जो अँगल ए बी सी इज कॉन्ग्रंट टू अँगल कोणाला आहे, पी क्यू आरला. मी बोललो ना धीरज, मला या ट्रँगलची जर काय पडली समजा पुढे गरज, आणि पडणार आहे ती, बरोबर आहे की नाही, कारण मला स्क्वेअर आणायचे. काय आणायचे, स्क्वेअर. स्क्वेअर करण्यासाठी मला मल्टिप्लिकेशन करावं लागेल ना. पहिला पण प्रश्न प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये शेवटचा 9वा प्रश्न आठवते काय होता तो, सी ए स्क्वेअर इज इक्वल टू काय, सी डी इंटू डी का, हां सी बी इंटू यस. ओके, तो प्रश्न त्याच्यामध्ये. मग मी काय करतो आता, याचे नावं चेंज करून टाकतो. मग मी याला काय म्हणणार, दॅट इज अँगल ए बी सी म्हणजे कोणता अँगल घेणार, अँगल ए बी एम इज कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू आर, म्हणजेच अँगल पी क्यू एन. पी क्यू एन ना, बरोबर आहे का. आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 2. आणि अजून तुम्ही म्हणू शकतात बी डॅश एम डॅश सी अँड क्यू डॅश एन डॅश आर. चलो ओके. आता काय करणार मी, आता हा जो अँगल घेतला की नाही मी आता त्यांनाच ट्रँगल घेतो. आता हे सगळं कशासाठी करतोय आपण, स्क्वेअर आणण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे बेस मिळवण्यासाठी. काय मिळवण्यासाठी, बेस. कारण आता समजा तुम्ही ट्रँगल ए बी सी घेत आहात, त्याचा बेस काय आहे, बी सी. मग तो कसा मिळवणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन करावं लागतं. एकदम आपण त्याला म्हणतो संजोग आपल्या भाषेत, तो घडवून आणावा लागतो. येते लक्षात. मग मी काय करणार आता, दोघं ट्रँगल घेऊन टाकतो. आता नाऊ इन ट्रँगल कोणता, ए बी एम अँड ट्रँगल कोणता, पी क्यू एन. ओके. मग आता एक अँगल तर माझ्याकडे कॉन्ग्रंट आहे, एक पेयर. अँगल ए बी एम इज कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू एन. फ्रॉम किती वरनं रे भैया, हां फ्रॉम याला म्हणणार आपण 2 वरनं, बरोबर. काही अडचण. मग आता दुसरा अँगल कोणता घेणार, कारण मला घ्यायची ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. दुसरा अँगल कोणता, अँगल ए एम बी इज कॉन्ग्रंट टू अँगल पी एन क्यू. याला रिझन देणार मी काय, इच ऑफ मेजर्स, इच ऑफ मेजर्स 90 डिग्री. काही अडचण. आणि म्हणून हे दोघं जे ट्रँगल आहेत कोणते, ट्रँगल ए बी एम इज सिमिलर टू ट्रँगल पी क्यू एन. रिझन देणार बाय ए टेस्ट ऑफ यस, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ही अडचण. आणि परत मला इथे एक प्रॉपर्टी माहिती आहे, कोणती, श्रेयस, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स आर इन अ प्रपोर्शन. घ्या मग याच्या पण साईड. आता कशा घेणार पहा, मग याची साईड कोणती असेल तुमच्याकडे, ए बी अपॉन कोणती रे, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी एम अपॉन कोणती रे, क्यू एन इज इक्वल टू ए एम अपॉन कोणती रे, पी एन. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आणि याला देऊन टाका आता इक्वेशन नंबर 3. बरोबर. बोला मग आता काय करणार तुम्ही पुढं.
ठीक आहे ना. मला एक सांगा, तुम्ही आता वेदिका तयारी, जर तुम्हाला इथं बेस मिळवायचे आहेत बी सी आणि त्याच्यानंतर इथला बेस आहे तुमच्याकडे क्यू आर, बरोबर, तुम्ही कसा मिळवणार? आता बेस मिळवायचा आहे तुम्हाला. जर तुम्हाला आता बेस मिळवायचे आहे बी सी आणि क्यू आर, इन शॉर्ट आपण असं म्हणूया की तुम्हाला मिळवायचे समजा ते, तर तुम्ही कशी मिळवणार? काय शिकलात तुम्ही आतापर्यंत? काय प्रॉपर्टी फोर? नाही नाही, ती इक्वल नाही आहे. ती कशी इक्वल येतील? बरोबर, कळलं? हां, बोला मग पुढं. काय म्हटलं? पीएमचा स्क्वेअर केला बेस कसा काय मिळेल बेसी? नाही नाही सर, ठीक आहे ना. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की तुम्ही ना सिंपल गोष्टी सोडतात आणि कॉम्प्लेक्सकडे जास्त जातात. काय म्हटलं मी? सिंपल गोष्टी सोडतात आणि कॉम्प्लेक्सकडे जास्त जातात. हां, मला बेस मिळवायचा आहे साक्षी प्रचे. काय मिळवायचं आहे मला? बेस. समजा मला बी सी आला पाहिजे, कारण बी सी आला तरच मला स्क्वेअर मिळवता येणार आहे, बरोबर आहे की नाही? पण मी बेस तरी कसा मिळवू शकतो, ते एक महत्वाचं आहे ना. अँगल बाय सेक्टर थेरम घेतला तर तुला रेशिओ मिळतील ना बघा तिथं, बरोबर आहे की नाही? मग स्क्वेअर कसे आणशील तू? प्रकारे राव, काय करणार? शाबास मित्रांनो. अरे, मला जर बेस पाहिजे असेल, मला जर बेस मिळवायचा असेल तर माझ्याकडे पहिली प्रॉपर्टी मित्रांनो, हा, काय प्रॉपर्टी? द रेशियो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज to the ratio of the products of their bases and corresponding heights. म्हणजे मला तिथं काय मिळतील? बेस मिळतील. त्याच्यासोबत मी कोणाचा विचार करणार? हाईटचा, है ना? शाबास, असाच अभ्यास करत राहायचा. आता काय म्हणणार आपण? बोललो ना, तुम्ही काय करतात? सिम्पलेच काय करतात? सोडून देतात आणि नाही तो गोष्टींचा विचार करत बसतात. अरे जे आहे ना त्याचाच विचार करायचा, जे आहे ना त्याचाच विचार करून त्याला वाढवायचा. जसं काही लोक आपल्याकडे आहे ते टिकवत नाही, म्हणजे एक बिझनेस चालू आहे ना तुमचा, त्याच्यावर तुम्ही फोकस करत नाही, त्याला तुम्ही ग्रो करत नाही. तुम्हाला असं वाटतं की अजून आपला दुसरा स्टार्ट झाला पाहिजे, बरोबर आहे ना? पण मला एक म्हणायचं आहे की जे तुमच्याकडे आहे त्याच्यावरच फोकस करा आणि त्यालाच ग्रो करा. दुसरा शोधण्याची फारशी गरज पडणार नाही, बरोबर आहे ना? मग आपल्याकडे आपण शिकलो काय? 4 प्रॉपर्टी: बेसिक प्रपोर्शनॅलिटी, त्याचा कॉन्व्हर्स, अँगल बाय सेक्टर, त्याचा कॉन्व्हर्स, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, यांचाच विचार करा ना, बाकीचं कशाला शोधत बसता सर? मी काय म्हटलं होतं? एकदम सोप्या पद्धतीने, आणि माझा आवाज पण क्लिअर येतो, की मी म्हटलं होतं की मला बेस मिळवायचा आहे, तर मी काय करणार? लगेच तुम्ही त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे होता, प्रॉपर्टीचाच विचार करायला पाहिजे होता. पण काही इक्वल नव्हते आपल्याकडे ना, बेस इक्वल होते ना हाईट इक्वल होत्या, म्हणजे राहिली कोणती प्रॉपर्टी? पहिली. सेट. असो, आता मी काय करणार? पण बेस जर मी घ्यायचे म्हटलं तर मग मला हाईट पण लागतील. काय लागतील? हाईट. मग ते मी कशा इक्वल दाखवणार, कशा आणणार ते पाहता. आता माझ्याकडे ना हे इक्वेशन 1 आहे, दिसलं? आणि हे इक्वेशन माझ्याकडे आता 3 आहे, दिसतं आहे? याच्यामध्ये पाहता हा ए बी अपॉन पी क्यू आहे, हा ए बी अपॉन पी क्यू आहे, बरोबर? हा ए बी अपॉन पी क्यू इक्वल आहे बी सी अपॉन क्यू आरशी,
हे सगळे एकमेकांना इक्वल आहे, म्हणजे ए सी अपॉन पी आर पण इक्वल झाला. ए बी अपॉन काय आहे, पी क्यू इक्वल कोणाशी आहे, पी एम अपॉन क्यू एन इक्वल कोणाशी आहे, ए एम अपॉन पी एन. बरोबर. म्हणजे बघ ना आता यातला जर हा ए बी अपॉन पी क्यू या सगळ्यांशी काय झाला, इक्वल झाला. त्यातला तोच ए बी अपॉन पी क्यू या सगळ्यांशी काय इक्वल, म्हणजे सगळे एकमेकांशी इक्वल झाले. आता अरे एक जर इक्वल, तुम्ही प्रॉपर्टीनी शिकलात का, प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, जसे की तुम्ही ट्रान्झिटिव्हिटी शिकलात. फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू थर्ड ट्रायंगल, फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू थर्ड ट्रायंगल, किंवा थर्ड ट्रायंगल इज सिमिलर टू फर्स्ट ट्रायंगल. तसंच जर हा ए बी अपॉन पी क्यू या सगळ्यांशी काय इक्वल आहे, आणि हा ए बी अपॉन पी क्यू इकडे पण आहे ना, म्हणजे एकामुळे सगळे आता एकमेकांशी काय होऊन गेले, इक्वल झाले. कळतंय. यस, म्हणजे याचा अर्थ काय झाला आपल्याकडे, फ्रॉम किती वर्ण रे, फ्रॉम 1 and 3. काय म्हणणार, फ्रॉम 1 and 3. पहिला काय म्हणणार, ए बी अपॉन पी क्यू, की याच्यामुळे ते सगळे काय झाले, इक्वल झाले. त्याला घेऊन टाकायचा. मला काय लागणार आहे आता, बेस. काय लागणार आहे, बेस. पहिल्या ट्रायंगलचा बेस काय, बी सी. दुसऱ्या ट्रायंगलचा क्यू आर, म्हणजे तो घेतना इम्पॉर्टंट आहे, बी सी अपॉन क्यू आर. मला अजून एक माहिती आहे की ते इक्वल काहीच नाही आहे, ना बेस इक्वल आहे, ना हाईट इक्वल आहे, ना दोघं इक्वल आहे, म्हणजे तिघं प्रॉपर्ट्या फ्लॉप झाल्या. राहिली कोणती प्रॉपर्टी, पहिली, म्हणजे त्याच्यात हाईट पण आहे. मग आता काय आहे, हाईट. आणि याच्यामध्ये हाईट कोणती येते मग, यस बढिया, ए एम आणि पी एन काय येत आहे, हाईट. त्या बी त्याच्याशी काय दाखवून देणार, इक्वल. म्हणजेच मी काय म्हणणार, ए एम अपॉन पी एन, आणि याला देऊन टाकतो आता इक्वेशन नंबर 4. समजलं. आता माझ्याकडे काय आले, बेस बी आले, माझ्याकडे काय आले, हाईट बी आले, पण माझ्याकडे ट्रँगलच नाही आहे. ट्रँगल आहे का, जे तुम्हाला टू प्रूव्ह मध्ये काय पाहिजे, या ट्रँगलचा काय घ्यायचा, एरियाचा रेशो. मग माझ्याकडे आतापर्यंत जे मी प्रूव्ह केलं त्याच्यामध्ये कुठं ट्रँगल आले, हे ट्रँगल आले बरोबर, हे बी ट्रँगल आले, पण ट्रँगलचे एरियाचे रेशो आले का, आहे का, नाही. मग आता मला त्या ट्रँगलच्या एरियाचे काय घ्यायचे, रेशो. तर मला यूज करावी लागेल प्रॉपर्टी. काय यूज करावी लागेल, काय यूज करणार, यस. पहिली प्रॉपर्टी काय मग आपल्याकडे, सो नाव बोला, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ two triangles is equal to the ratio of the products of their bases and काय corresponding heights ही प्रॉपर्टी मी आता इथं यूज करणार. काय, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. नेक्स्ट, मग मी आता इथं काय करणार, बोला आता. घ्या ना मग आता त्या ट्रँगलच्या एरियाचा काय घ्या, रेशो, प्रॉपर्टी प्रमाणे. मग एरिया ऑफ ट्रँगल पहिला काय तुमच्याकडे, ए बी सी. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू, बेस काय याचा, बी सी, आणि याची हाईट काय होती रे, ए एम, बी सी इंटू ए एम. बरोबर आहे का, बरोबर आहे ना, बी सी इंटू ए एम. दुसऱ्या ट्रँगलचा बेस काय होता, क्यू आर, आणि इंटू हाईट काय होती त्याची,
पी एन. काही अडचण? आता यांना काय करून घ्या, सेपरेट सेपरेट करून घ्या. काय करून घ्या, सेपरेट सेपरेट. सो मी याला काय म्हणणार, बी सी अपॉन क्यू आर आणि इंटू मी काय म्हणणार, ए एम अपॉन पी एन. ओके. आता मला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. तर मग इकडे काय झालं, आता एरियाज ऑफ द रेशोज ऑफ टू ट्रायंगल्स मिळाला. ही झंझट आता आपली संपली सर. टू प्रूव मधलं हा जो आपला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय होता, पी क्यू आर, तो फिनिश झाला. फक्त मी आता स्क्वेअरवरती कॉन्सन्ट्रेट करणार किंवा स्क्वेअर कसे मिळवायचे याच्यावरती मी फोकस करणार आता. ओके. मग मी काय करणार, बी सी अपॉन क्यू आर तर माझ्याकडे आला. आता मग बी सी अपॉन क्यू आर याचा जर मला स्क्वेअर करायचा म्हटला तर माझ्याकडे काय पाहिजे, बी सी अपॉन क्यू आर इंटू बी सी अपॉन क्यू आर. मग आता राहिला प्रश्न माझ्याकडे असा की मला याला रिप्लेस करता येणार आहे का, वेदिका तायडे करता येणार आहे का रिप्लेस? का करता येईल, फ्रॉम 4 ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए एम अपॉन पी एन. हे सगळे काय इक्वल, सगळे काय इक्वल. म्हणजेच याचा अर्थ मी काय करणार, बी सी अपॉन क्यू आर आणि इंटू इथे काय म्हणणार, बी सी अपॉन क्यू आर फ्रॉम कितीवरनं म्हणणार मी, फ्रॉम 4. यांचं करणार मल्टिप्लिकेशन, क्रॉस करणार का नाही, न्यूमेरेटर इंटू न्यूमेरेटर अपॉन डिनोमिनेटर इंटू डिनोमिनेटर. बी सी इंटू बी सी स्क्वेअर आणि अपॉन क्यू आर इंटू क्यू आर स्क्वेअर. आणि म्हणून माझ्याकडे काय मिळाला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 5. पहिला रेशो मिळाला मला. आता मला किती मिळवायचे, 3. किती मिळवायचे, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. अरे पण हे सगळे कसे इक्वल आहे, बरोबर. सगळे जर इक्वल आहे तर मग मी काय करणार, बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू काय होता बघ आता, बी सी अपॉन क्यू आर इंटू काय होता, ए एम अपॉन पी एन. पण यांच्याशी बी तर इक्वल कोण आहे, ए बी अपॉन पी क्यू बी काय आहे. म्हणजे मग मी याचा अर्थ काय करणार, या बी सी अपॉन क्यू आर ठिकाणी काय घेणार, ए बी अपॉन काय, ए बी अपॉन पी क्यू. याच्याऐवजी काय घेतला, ए बी अपॉन पी क्यू. लक्ष दे रे, ए एम अपॉन पी एन ऐवजी काय घेतला, ए बी अपॉन पी क्यू. सगळे कसे आहे. मग यांचा ए बी इंटू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू इंटू पी क्यू स्क्वेअर. समजलं. आणि तसेच हा बी इक्वल आहे ए सी अपॉन पी आर. पण इथे तो घेतलेला आहे का, नाही. पण तो बी यांच्याशी सगळ्यांशी कसा आहे माहिती ना, कारण हा ए बी अपॉन पी क्यू इक्वल सगळ्यांशी होता, हा ए बी अपॉन पी क्यू सगळ्यांशी इक्वल होता. म्हणजे आपल्याकडे 6चे 6 रेशो काय होते, इक्वल. कुठेही कोणाला टाका, कोणालाही कुठून काढून घ्या, काही अडचण नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, मग आता वेदिका तायडे आपण इथं म्हणणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. काय म्हणणार, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. मग काय प्रूव्ह करणार, मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. अँड परत मी इथं म्हणणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर.
आणि याला देऊन टाका इक्वेशन नंबर 6. ओके, हा 5 दिला इथं पहा. ओके, आता इथं काय झालं काय फ्रॉम, आता पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सगळ्यांशी काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग त्याला एकदा घ्या आणि सगळी त्याच्याशी काय दाखवून द्या इक्वल. म्हणजेच मी इथं काय म्हणणार आता, फ्रॉम 5 and 6 काय म्हणणार, फ्रॉम 5 and 6 एरिया ऑफ ट्रायंगल ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. असं आणि हेच आपलं काय असणार आहे, प्रूफ. समजला थेरम? कोणाला कुठं काही अडचण आहे परत एकदा मी सांगू शकतो, ठीक आहे, नाहीतर मग घरी जाऊन तुम्ही पाहू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, एव्हरीथिंग इज ओके.